हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघणार आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, सेफ झोन, डेंजर झोन, डाऊटफुल झोन. पण त्या झोन मध्ये आपण बघू एक्झॅक्ट कट ऑफ किती आहे. मला खूप जणांनी मेसेज केले, सर कट ऑफ सांगा, कट ऑफ सांगा. ते एक कट ऑफ तर खूप जणांनी व्हिडिओ बनवलेला आहे, पण या ठिकाणी मी एक सेपरेट कट ऑफ बनवला आहे एक सर्व्हिसमॅनचा. मला असं वाटतं की सर्वांचे ग्रुप्स असतात, तर आपण आपल्या ग्रुपमध्ये जे पण एक्सर्व्हिसमॅनचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ सांगा, त्यांना पण एक माहिती मिळेल बिचारा सर्वांना, आपल्या ज्या आर्मीच्या सैनिकांना सुद्धा. तुमच्याकडे खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, स्किल टेस्ट द्यावी की नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे. कट ऑफ सांगू, एक एक्झॅक्ट सांगू, लहानसा व्हिडिओ राहणार, 5 मिनिटाचा व्हिडिओ राहणार आहे, सर्वांना आवडेल सुद्धा. आणि शेअर करत चला मित्रांनो. आणि बघा, आम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, माझा आवाज सुद्धा बसून आहे पूर्णपणे. तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करत चला विद्यार्थ्यांनो, आणि लाईक सुद्धा करत चला. तर आपण बघूया की तुमचा कट ऑफ किती जाईल एक सर्व्हिसमॅनचा. बघा, जो आपला एक अंदाज जो जनरली आहे, प्राथमिक जो अंदाज आहे एक्स सर्व्हिसमॅनचा, यानुसार आता कट ऑफ जो जाईल जसं आपण बघतो, तर यामध्ये 115 ते 120 हा कट ऑफ राहील. याच्यावर जे पण आहे सर्व ते सर्व सेफ आहे, जनरली सेफ चान्सेस आहे, ते लक्षात ठेवायचं. बघा, लक्षात ठेवा, ज्यांच्यावर स्कोर 115 ते 120च्या वर आहे ते सेफ झोन मध्ये आहे आणि त्यांनी निश्चिंत राहा, बाबा पोस्ट आपली आहे. आता मी का बरं बोलत आहे अशा गोष्टी लक्षात ठेवा. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. एक आहे तलाठी, इतर स्थळ सेवा, इथे खूप सारे विद्यार्थी ग्रुप बी ग्रुप सी चे सुद्धा आहे, बाकीच्या एक्झामचे सुद्धा. तर या सर्व ज्या गोष्टी आहे, या एक्झाम झालेल्या आहे, हे सर्व व्यक्ती इथे सुद्धा आहेत. एक कन्सेप्ट आहे आपला ऑप्टिंग आउट. आणि या ऑप्टिंग आउट मध्ये एक खूप मोठी गोष्ट होत असते, खूप लोकांना माहिती नाही आहे, त्याच्यामुळे लागते जनरली वेटिंग लिस्ट. अजूनपर्यंत कोणी याच्या व्हिडिओ बनवला आहे वेटिंग लिस्टवर? मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, वेटिंग लिस्ट कसं का लागणार आहे, कशी लागणार आहे. म्हणजे एक लक्षात पोस्ट भेटणार म्हणजे काय, की ज्याला 115 मार्कापासून निश्चिंत आहे तो वेटिंग मध्ये का बरं राहत नाही, पण त्याला 100% पोस्ट भेटेल 5-6 महिन्यात. वेटिंग जास्त लवकर, आणि आजकाल वेटिंग लवकर क्लिअर होतात. 3 ते 4 महिने वेटिंग क्लिअर होऊन जाते. काय प्रॉब्लेम आधी सारखं नाही राहिलं की 1-1 वर्ष 1.5 वर्ष असं राहिलं नाहीये. कारण जॉईनिंग जर केली नाही तर डायरेक्ट वेटिंगवर येऊन जातात. तर बघा, जे पण एक सर्व्हिसमॅन आहे ज्यांचा स्कोर 115च्या वर आहे ते सेफ झोन मध्ये 100% आहे. किती पैकी? 400 पैकी. लक्षात ठेवा, 400 पैकी हे सर्व लक्षात ठेवा. खूप जण 200 पैकी आहे, 200 पैकी आहे, पॉसिबलच नाही. 400 पैकी 115 ते 120 मार्क आहे, ते सेफ झोन मध्ये आरामात. आणि लक्षात ठेवा, ऑप्टिंग आउट होणार आहे हे लक्षात ठेवा. याच्यात पण व्हिडिओ बनवलेला आहे, काय आहे ते सांगितलं सर्व पद्धती, ते तुम्ही बघू शकता. आणि वेटिंग लिस्ट पर्यंत आपल्या नाव जाऊ शकते 115 वाल्याचं. त्याच्या खाली थोडंसं डाऊटफुल आहे, थोडंफार डाऊटफुल आहे, 50-50 चान्सेस आहे. आणि का बरं, हे रिझन जनरली आहे. सेकंड एक पॉईंट, आपल्याला टायपिंग आहे का? आता नवीन परिपत्रक निघणार आहे एमपीएससी जे पण राहील. माझं तुम्हाला सजेशन राहील मित्रांनो, की आपलं एकच काम आहे की ज्यांचं स्किल टेस्ट खूप चांगली असेल, जरी खूप मॅक्झिमम करत नाही, तुम्ही पहिले जॉईनिंग करून घ्या. ठीक आहे, जॉईनिंग केल्यानंतर आपला एक ग्रुप तेव्हा बनतो, आर्मीचे जे पण आपले सर्व्हिसमॅन आहे. नंतर सोबतच सर्वांनी जे पण तिथे निघायला समजून त्यांनी समजा म्हटलं की तुम्हाला देणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, ज्या पण गोष्टी आहेत, तर तुम्ही ग्रुपमध्ये राहून करू शकता. आता कसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यामध्ये आहे, तेव्हा एकत्र आल्यानंतर तुम्हाला युनिटीची पॉवर खूप वेगळी असते, सर्वांना माहिती सांगायची गरज नाही. त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा, मला तरी असं वाटते. जॉईनिंग केल्यानंतर करा आणि तुमचे कट ऑफ डायरेक्ट लागणार आहे. बघा, मी पोस्ट डायरेक्ट तुमचे कट ऑफ लागणार आहे, स्किल टेस्टला तुमचा कट ऑफ लागणार नाहीये. या कारणामुळे एक सर्व्हिसमॅन जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 115 जो आहे, म्हणजे मला असं वाटतं की 115 जे आहे ते कम्प्लिटली सेफ राहणार. 115च्या वर 400 पैकी. त्यामुळे बघा, हा जो व्हिडिओ आहे हा जे एक सर्व्हिसमॅन जे सर्व विद्यार्थी आहे त्यांना शेअर करा, बाकीच्या पण ग्रुपवर शेअर करा. कारण की जशी मी स्लाइड बनवलेली आहे त्यानुसार जे पण सर्व एक सर्व्हिसमॅन आहे ते पण 1000, 2000, 5000 जे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांच्यासाठी एक चांगलं राहील जवळपास. ठीक आहे, तर असा आपला कट ऑफ राहील. एक सर्व्हिसमॅनचा स्किल टेस्ट तुम्हाला गरज नाहीये, तुम्हाला सांगितलं आहे की आधी जॉईनिंग करून घ्या, नंतर स्किल टेस्टवर फोकस करा. ठीक आहे,
असं थांबवतो. पण जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी खूप चांगल्या माहिती आपण आणत देणार आहोत सुद्धा. ठीक आहे, थँक्यू.